काही माणसं औषध पिऊन मेली, काही लाख गाव कटाळले नाही मरत, काही चालू चालू मेली, काहींचा विश्वास सुद्धा नाही बसला, काही लाख गाव कटाळले, 103चा झाला तरी उताना पडेल नाही मरत. पाहुण्याने सुद्धा फोन केला, गेला का नाही म्हणले हाय अजून, म्हणजे पाहुणे टेन्शन मध्ये जाईना, त्याचं काय एवढं विशेष नाही. ए राहू द्या आता पुढे तुम्ही सरकार, पुढे सरकार मधलं भरून काढा ना. तुला सांगितलं बाजूला घे, कॅमेरावाला काय विचित्र माणूस हा, इकडे घ्यायचं ना त्याला जागा होते ना. ती कुठे लावलंय, लाईव्ह लावलं का? मग थुकली माझ्या त्याची, मग थुकली. मी म्हणतोय ते, कारण मला सगळ्यात जास्त संपवलं असेल तर कॅमेरावाल्यानेच. लय विचित्र, अख्खं 2 तास कीर्तन येणार आणि अख्खं नाही टाकणार, एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. विठाला 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 विठाला. मी 6 महिने झाले माझ्या पुढे सुद्धा उभं करीत नाही, लई धोकादायक मंडळी. बरं पैसे हे कमी त्यातून आबरू आपली घालतात. आता जिकडे पुढे यायचं बंद करा. मध्ये काय होतं, जाणकार ऐकल्यानंतर मूड खराब होतो. मध्ये विक्षेप न करू, मध्ये एवढे इकडे येणार, या कोपऱ्यात थोडी जागा राहिली, एवढं भरून काढा फक्त. चोपदार तेवढं भरा. हा बस, आता नका येऊ इकडं, आता तिकडेच बसत. काय होतं मग, खास ज्याला कीर्तन ऐकायचं त्याचा मूड खराब होतो, विक्षेप चालत नाही. विठाला विठाला विठाला. जे गाथ्यात आहे ते ज्ञानेश्वरी, ते शरीर पुन्हा मिळणार नाही इथपर्यंत आपण आलो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तनाला जरा खरमरीत बसायचं. 8 महिन्यातून आज हसली तुम्ही, नाही तुम्ही बदक झाल ते 8 महिने. आणि कीर्तनाला बसताना तोंडबिंड बांधून बसा. विनोद समजू नका, मला कोरोना होणार नाही या घमेंडीत तुम्ही राहू नका. ज्याला झालं त्याला भेटा. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे का कोरोना गेला. मी ह्या विचाराचा माणूस आहे, कोरोना 2-3 वर्षातून एकदा आला पाहिजे, पण इतका नको, असा 8-8 महिने नको. पण आम्हाला सुद्धा वाढ हायबिडी नाही राहिली, इतका नको. यावा पण 2-3 महिने आमची सुद्धा जिरली, इतका नको. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, कोरोना वगैरे काय तो वारकरी मंडळी ध्यानात ठेवा. जेव्हा जेव्हा अधर्म माजेल, जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाईल, पृथ्वी मातेची पापाची क्षमता संपेल आणि मातृपितृ छळ होईल, तेव्हा देव अवतार घेऊन काम करत असतो. यावर तुमचं मत काय? याला श्लोकच असा, यदा यदा या. अजून एक ओवी आहे त्याला, 4थ्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होवोनी अवतरे. अजून एक ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश आहे. अजून एक ओवी आहे त्याला 1ल्याच अध्यायात. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, मेलेलेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, या जगाला जाग्यावर आणण्याची ताकद फक्त भगवान शक्तीत आहे. पुन्हा 3 वाक्य ऐका, ओव्या 8व्या अध्यायातल्या त्या. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200. लोखंड, पुन्हा नीट ऐका, ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ह्या जीवाला ईश्वर प्राप्ती झाली का त्याला दुःख येणार नाही, दुःख येणार नाही. पण तोपर्यंत येणार. काय येतो, देव काम दाखवत असतो. काम जास्त झालं का काम दाखवणार. कोरोनाला देवाने एवढं लोकांना एवढं शिकवलं, जेवणाला घमेंड होती ना, घमेंड घमेंड घमेंड, जाग्यावर जिरली. गावठी भाषेत माज मोडला, वासनच नाही राहिली. मला 1.5 महिना काही निदाडी केली नाही, रोज सेंट हाणायची, पण जिरली नाहीच नाही. काहींनी महिना इस्त्री मारली नाही, जिरलीच. त्या तांब्यानं मारली घरी, तांब्यात कोळसा घालून मारली. काहींनी चहा सोडून दिला, मिळा नसतं काय केलं. काहींनी दूध सोडलं, काढा सुरू केला. काढा तर असा नंगाट आला महाराज, इकडं प्याला का इकडं आग, इकडं प्याला का इकडं आग.
इकडं प्याला हो नको नको काढा नको. पॉझिटिव्ह निघलं तरी चालेल पण काढा नको. देवाने काम दाखवलं मला. मी कामच दाखवलं काम. 60 रुपये किलोचा गहू खात होती सर्व्हिसवाली मंडळी. कुपनाच्या रांगेत उभी राहिली. 3 किलो दे 3 किलो दे रे 3 किलो. शेतकऱ्याचं तसं नाही. तिकडले फुकाट मिळेल गहू तांदूळ यानं विकून टाकले पट्ट्यानं. शेतकरी हुशार आहे. त्यानं तिकड तांदूळ फुकाट मिळाली इकडे 10 रुपये किलो विकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात परत 40 ठोकले. गहू तेच. देव शिकवतो. लग्न साधं करा नाही ऐकलं लोकांनी. पहाटीच केले. एक तर म्हणलं मी म्हशीचं दूध काढाय उठलं तो तुमच्या वाट्या वाजत होते म्हणले तवच तुम्हाला तवच नवरी गेली ते. मग नवरी आलती का वा. शिकवलं देवाला. खायचं शिकवलं, राहायचं शिकवलं, बसायचं शिकवलं आणि जगायचंही शिकवलं. खोकून सुद्धा काही खोकले सुद्धा नाही. खोकला दाबून मेले पण खोकले. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाख खोकलेच नाही लोक. मेला पण खोकला नाही. पूर्वी माणसं शिकले का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक नाही तर माझ्या ठोकशीन 1.5 लाखाला सरक बाजूला. शिकले जा. करोनाने साधं राहायला शिकवलं. करोनाने कपडे साधे ठेवायला शिकवले. राहणं शिकवलं आणि तुमचं कोण आहे हे सुद्धा शिकवलं. कोण तुमचं आहे. प्रियकरण प्रियशी येडे बाबळी 1.5 तास गप्पा हाणीत होते. दोघंही येडे बाबळाई येडी आणि ही उरफाट्या बावलीशी. आणि ही त्याला म्हणत होती तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयात पाय, तू माझी धडधड ऐक. तुम्हाला पण मी पॉझिटिव्ह निघलो ना मग उलट तिकडं काय शिकवलं. मग करील ते काय नोय महाराज, 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 करील ते काय नोहे 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 महाराज. बळी पाहे बीज शुद्धांगी शुद्धांगी, बळी पाहे बीज शुद्धांगी शुद्धांगी. करील ते काय नोय महाराज, 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 करील ते काय नोहे 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 महाराज. करील ते काय नोहे महाराज, बरी पाहे बीज शुद्धांगी, बरी पाहे बीज शुद्धांगी. करील ते काय नोहे महाराज, पाहे बीज शुद्धांगी, बरी पाहे बीज शुद्धांगी. मी दैत्याची कुळे नशी. मी एक वाक्य परत आहे का. देव जागेवर जगाला आणतो किंवा नाही आणतो. पुरावा आहे त्याला असा. पुरावे बारीक आहे का. त्याला पुरावा एक बारीक आहे का. देव आहेच आणि तो काम दाखवतो. एज्युकेटेड लोकांसाठी एक व्याख्या सांगतो. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. पुन्हा 3 वाक्य आहे का. फुलात सुगंध आहे दिसत नाही. फुलात सुगंध आहे पण दिसत नाही. लाकडात अग्नी आहे दिसत नाही. दुधात लोणी आहे दिसत नाही. जे जगात चैतन्य शक्ती आहे ती अनुभवल्याशिवाय कळत नाही. लाकडातला अग्नी आहे पण घर्षणाशिवाय नाही. घर्षणाशिवाय नाही. लाकडात अग्नी आहेच पण घर्षणाशिवाय नाही. फुलात सुगंध आहे पण उलट आहे का. फुलातला सुगंध आहे पण त्याचा आनंद त्याला घेता येत नाही. फुलात सुगंध आहे पण त्याचा आनंद त्याला घेता येत नाही. सुगंध स्वतःला घेता येत नाही. फुलात सुगंध आहे
पण त्याचा आनंद त्याला घेत नाही. आपल्या हृदयात देव आहे पण कर्म पालथी असल्यामुळे आनंद घेता येत नाही. आनंद घेता येत लागला अग्नी आहे पण घर्षणाशिवाय नाही. म्हणजे जगात देव आहेच आणि तो शिकवतोच. त्यासाठी बाबाजी चैतन्यांचा अनुभव आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. क्षणिक जीवन आहे, हसत जा. थोडं आहे. 10 महिन्यापूर्वी मी रोज सांगतो, 10 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे पेशंट गेलं का डॉक्टर लोकांनी एकच दणका उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. मग या 10 महिन्यात पिशी गेल्या कुठं? सगळ्या डॉक्टरांना प्रश्न विचारतो मी. नाही तर त्यांनी दणकाच उठवला होता. पेशंट गेलं, झोपा. पहिला दणका, झोपा. उभ्यानं काही नाहीच. झोपला का तोंड वासवा, दात दाखवा, ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून थोडं, सोडा मोकळं, ओढा सोड, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मायक पहा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? फार गडी पाल थाऊल टाकेला. लगेच कागद आणि पेन घ्या. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिवशी परत या, आमचा स्लॅब पुरा करा. आणि सगळं झालं का माल छापायचं. आता घेऊन जा. आता घेऊन जा. ए ते खाली घे रे. कुठे ते खाली घे. मी गेलो लाव. खाली घे ते पहिलं. कुठे तो? ए आणि सकाळी 3 घ्या. पण एक वाक्य ध्यानात ठेवा. बसलेली सगळी माणसं, आज 80% जनता आहे ना निरोगी आहे. काय मध्ये खोकला सुद्धा नाही. 3 महिने झाले. मेडिकल मध्ये 2च गोळ्या खापायच्या सध्या, मास्क आणि सॅनिटायझर. 3री गोळीच घ्यायनं कोणी. कोणतं डोकं दुखाणं, कोणाला सर्दी होईना. का? एक, प्रदूषण कमी झाल्यामुळे हवा स्वच्छ झाली. यावर तुमचं मत काय? एक. दुसरी गोष्ट, 7 महिने लोकांनी घरचं खाल्लं, हायवेचं जेवण बंद झालं, डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर झाली. परत ऐका नीट. रक्त बनण्यासाठी जे हिमोग्लोबिन लागतं, हिमोग्लोबिन मध्ये ज्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस, डेव्हलपमेंट ऑफ व्हिटॅमिन अँड मिनरल हे लोकांना रक्तातून मिळालं. बाजरीची भाकरीच मिळाली, ज्वारीच मिळाली, भातच मिळाला, पिठलंच मिळालं, पण सकस मिळालं आणि वेळात मिळालं आणि चांगलं मिळालं. परिणामी रोगांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. यावर तुमचं मत काय? पिठला भाकरच पण दणकून. हे तांबडा रस्सा बंद झाला. हायवेचं जेवण जर बंद झालं तर जनता 60% कायम निरोगी राहील. शेतकऱ्याला तर शेतकरी काय कोरोना बिरोनाला घाबरत नाही. ते नंगाटगडी ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी ते कधी उपाशी मरत नाही. तो राजाच आहे. त्याची बायको घरक्याला गेली तरी 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते, जुगली. नोकरीवाल्याची बायको काय फ्लॅटच्या इटा खाती, काय खाती? बळी राजा आहे महाराज तो. काही झालं तर शेतकरी हा राजा आहे. त्याला ओवी केली ना नंबराने 18व्या अध्यायात. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 880. किंबहुना कृषी जिने आणि गोधने वर्तोनी जियावे. ज्ञानोबाने सांगितलं, ज्याच्या दारात गाय आहे, ज्याच्या घरात बैल आहे, ज्याच्या घरात गायीची सेवा आहे, ज्याच्या घरात आईची सेवा आहे, ते घर बळी राजाच आहे. ते काय कुत्र्याला बिस्किट घालणाराचं घर आहे का? कुत्र्याला बिस्किट म्हातारा वृद्धाश्रमात ते घर नाही. हे बळी राजाचं घर आहे. हे दुबळ्याचं घर नाही. शिकवलं कोरोनाने. शेतकऱ्याच्या घरात तर दुधाला तोटा नाही. गाय आटली म्हैस, म्हैस आटली शिळी. बरं शिळी प्राणी इतका सोपा आहे का? वाय बी दूध काढा. कोणला लहर येऊ? जवा चहा उकळती. बरं दूध यायला टाइम नाही. माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. एकानं तर शिळीच्या शिपीला दगड मारला. आदाळी का दूध, आदाळी का दूध घ्या. विनोदाचा भाग सोडा महाराज. पण ही सृष्टी भगवंताच्या ताब्यात आहेत. आणि हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. रक्ताभिसरण क्लिअर होतं. तुम्ही टेन्शन गेलं तुमचं 12-अर्ध्या तासात माझ्या पुढे बसलं. आणि जी माणसं गालात हसतात ती गद्दार असतात. कधी आणि काही माणसं तर इतके दरिद्री आहेत, कनात्या पण हसत नाही.
लय पालथ्या मेंदूची पण हसत नाही गडी कळलं. अहो कोण ए आजचं कीर्तन आपलंय होईल उद्याचं होईल याची काय गॅरंटी महाराज. क्षणिक भरोसा कशाची महाराज. काही वेळेस फोन जर आला तर विश्वास बसत नाही. आपल्याला फोन येतो अरे ते गेले माणूस होतं कसे शिक्के हो. आम्ही रात्री कीर्तनाला बरोबर होतो 11:30 तर मी त्यांना घरी सोडलो आणि ते गेले. शक्यत नाही. इतकं क्षणिक जीवन आहे. इतकं क्षणिक. फक्त क्षणिक जीवनाची किंमत लोकांना कळत नाही म्हणून घोटाळा आहे. 6 महिने तरी कोरोनाचे पत्ते पाळा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी जनमंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेली तरुण मंडळ भजनी मंडळ कार्यकर्ते पुढारी दारुडे बिरुडे बेवडे जुगार. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. तरुण मंडळ भजनी मंडळ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा वाढदिवस आहे ना त्यांचं नावच लय भारी आहे. देवा देवा नावच किती भारी देवा. मग आपण काटा टोचल्यावर काय म्हणतो देवा. साप दिसलो म्हणलं का पप्पेच्या आहे ग नाही देवा. पुढून नागानं फाणवरला हा म्हणलं का भाऊ पप्पेच्या आहे ग धाव 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 तो नाही देवा. कोणताही शब्द काही संकट आलं की आपण म्हणतो देवा. मग ह्या भागातल्या सगळ्या संकटावर हेच औषध आहे देवा. पण फक्त एक ध्यानात ठेवा तरुण एक शक्ती आहे महाराज. तरुण एक शक्ती आहे. एकत्र आली तर क्रांती आहे. मागच्या आठवड्यात तरुणांनी चांगलं काम दाखवलं. ग्रामपंचायतीला तरुण एक शक्ती आहे महाराज. फक्त तरुणानं 2 पथ्य पाळले पाहिजे. बाटली आणि मटणापासून बाजूला कार्यकर्ता यशस्वी झाला. तरुण माणूस फक्त 2 गोष्टीपासून बाजूला राहायला पाहिजे. त्याला सोन्याचीच दिवस आहे. फक्त त्यानं बाटली आणि रसा या दोन्हींचा नाद सोडला तर आत्ता शिक हा देवा आहे. 2-3 वर्षांना हा देवा आधी देवा होईल. आणि आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर 100 वर्ष माणूस जगतो. वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि जर लग्नाला ठुलं आता त्याला दोन्ही कीर्तनाची गरज आहे. लग्नाची गरज आहे. त्याला लग्नाला माया कीर्तनाची गरजच होती. मग आज 2 in 1 झालं. विनोद नाही महाराज. पण गायन वादन भजनात आमदार साहेब सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे महाराज. परमार्थ आणि राजकारण आणि समाजकारण या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. याच्यावर तुमचं मत काय. त्या जमत नाही महाराज. ते आईवडिलांकडूनच संक्रमित झालं तरच होतं. त्याच्यावर तुमचं काय मत आहे. काही पोरं 6 वर्ष आळंदीत राहिली. फक्त धोतरच न्यासा शिकली. काही आलं नाही. वांग काही आलं नाही. स्वागा खिशात घालायचा निंडायचं काही झालं. पण काही माणसं म्हशीवळून 9 मालिकेचा काकडा पाठ करून मोकळी झाली. त्यानं म्हशीत वळल्या पण काकडा पाठ केला. 9 मालिकेचा काकडा पाठ. नित्य नियमाचं भजन 10 वर्ष संस्थेत घासणाऱ्याला अजून नित्य नियमाचं भजन माहित नाही. पण यानं म्हशी वळल्या. आमची 9 साडीतली आई आहे. 12 तास भात लावते पण गवळण एकच कडवं म्हणती पण 6 याला गुणगुणती. आजही तुम्ही पहा. तुम्ही शेतकऱ्याची बाई भाकरी करायला लागली ना पिठाचा पहिला गोळा अग्नी टाकणारच. शास्त्राची गरज नाही. शास्त्राची निर्मितीच ती आहे. तिला गरज नाही ओवी पाठ करायची. तिला माहिती आहे अग्निदेवता प्रसन्न झाली तर जठराग्नी प्रदीप्त होईल. तिला सांगायची गरज नाही. भाकरी करत असताना पिठाचा थोडा गोळा अग्नी टाकणार. तिला संस्कृतचे श्लोक म्हणायची गरज नाही. पाठ करायची गरज नाही. तिच्याकडे शास्त्र आचरणात आहे पाठांतरात नाही. आपल्याकडे सगळ्यांकडे शास्त्र पाठांतरात आहे. त्यांच्याकडं आचरणात आहे. भाकरी करायला लागली. भाकरी एक तव्यावर टाकणार. एक खाली चुलीला लावणार. तिला पापड आला. अर्धी भाकर लगेच भिकाऱ्याला देणार. का तिने ओळी पाठ नाही केली. विनमुख गेली अतिथी जाय सकल सुकृ संपत्ती. पण तिला माहिती आहे दारात आलेला पाहुणा हा भगवंत रूपानं येऊ शकतो म्हणून त्यांच्या घरात संपत्ती आहे. तुम्ही आजही शेतकऱ्याच्या घरात जा. 15 माणसांचा स्वयंपाक 15च मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. इकडे एवढी चपाती
दणकून जेवा. काय वांग खातं का दणकून? शेतकऱ्याच्या घरात आजही जाऊन पहा, आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे दरिद्री खिडकी जवळ जाते. आय आय अरे काय मुळ्या दुखत सांगतो आमच्या. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. बस उचला कप. महाराज शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. 2 वर्षामध्ये किमान 5-7 हजार महिलांचं देवदर्शन. एवढ्यांचा आशीर्वाद याला आपण काय देऊ शकतो? आपण काय देऊ शकतो? आपण आणि माना नाही तर नका. माणूस कुणाच्या तरी आशीर्वादाच मोठा होतो. त्याला 3 गोष्टी सांगतो. प्रारब्ध चांगलं लागतं, प्रयत्न चांगले लागतात, साधू संतांचा आशीर्वाद लागतो आणि आईबापाची कृपा लागते. असं डायरेक्ट मोठं होत नाही कोणी. हे नाही चालत ते. आता हे आमचे पोरं चांगले काय, भजन्यांचे, पखवाद्यांचे, कीर्तनकारांचे पोरं लहानपणी चांगले राहतात. आणि पखवाद्यांचे, पीटी मास्तरांचे, महाराज लोकांची पोरं लहानपणी एकदम खास. टाळ्या वाजित. मग त्याचा बाप त्याला एवढं धोतर घालणार, झाला बाबा, गण लावणार. आणि मग बसणारी लोक ते एडपटच राहत्या. खान तशी माती. बसणारे म्हणत्या जे प्यारलं तेच उगवत. माशाच्या पिलाला का कुठं. ते बापशा परत मा पप्या वाजवायला लागला. माई गुड्डी ताल वाजिती, माई गुड्डी टाळ वाजिती, माई गुड्डी गण लावती, माई गुड्डी गण लावती, माई गुड्डी तुळशीला पाणी घालती. एक दिवस कुळसही गेली आणि गुड्डी गेली. मग तिची आई म्हणली बा जन हे सुखाचे. आणि पोरग 4 महिने वृंदावनाला पाठवलं भागवत शिकायला. महाराजाचं पोर तिकून कथा भागवत शिकून आलं, गावात कथा ठुली. त्याच गावातून रुक्मिणी घेऊन गेलं ते. मग त्याचा बाप म्हणला आलिया भोगासी असावेस. नाही मोवी आहे त्याला ओवी. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही. बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. संस्कार नसणारी माणसं कधी यशस्वी होऊ शकत नाही. ओवी आहे त्याला 13व्या. का मृत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणेला. उपयोग नाही होणार त्याला. ओवी आहेत अजून. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुका झाला. माना नाही तर नका मानू, पण ह्या माणसाच्या देवाच्या पिंडातच समाजसेवा आहे. असं घडणार नाही. लहानपणी कोणी करतं? लहानपणी काय तेवढं विशेष नाही. डुकराचं पिलू लहानपणी कोणाला वाटतं कीच घ्यावा इतकं देखणं राहत. डुकराचं पिलू पहा तुम्ही, इतकं स्मार्ट. बरेच लोकांच्या स्टेटसला आहे. स्टेटसला आहे डुकराचं पिल्लू. लई देखणं. कोणाला वाटतं प्लीज किस मी असं वाटतं त्याला. पण मोठं झालं त्याच्यापासून बाजूला जातो. का? महाराजांची भाषा आहे. महाराजांची भाषा आहे. करिता कवित्व न होती संत, संताचे ते आप्त न होती संत. कधी घडणार नाही. कधी घडणार. त्याला काय लागतं त्याचं उत्तर इथं आहे. त्यांच्या वाढदिवसाला जमलेले नातेष्ट नातेवाईक मित्र परिवार स्टेजवर उपस्थित समोरून मान्यवर सर्व क्षेत्रातली माणसं सगळ्यांच्या वतीनं आपण ह्या तरुणाला तरुण एक शक्ती आहे. फक्त त्याला 100 वर्ष आयुष्य देवानं देवणा विश्वजनी प्रार्थना अभंगाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं का? आता वाढदिवसाचे अभंग कीर्तन करायची मोठी पंचायत. वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही. कारण जेव्हा गाथा आला तेव्हा वाढदिवस नव्हते. वाढदिवस आता आले. आता हे यांचे तरी खरे आहेत. आता हे आपले एवढ्यांचे आपले काय वाढदिवस खरेत काय?